नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात 15वा भाग. पण एक नम्र निवेदन, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सगळ्यात पहिल्यांदा. चला श्रोते हो, सुरू करूयात सुरेश वैद्य लिखित मोहपाश भाग 15वा. तुझे डॅडी काय करतात? बिझनेस आहे छोटासा त्यांचा. कुठे? इथेच मुंबईत. सोनाली मान खाली घालून त्यांच्या समोर बसली होती आणि विजयाराजे प्रश्न विचारता विचारता तिच्याकडे एकटक नजरेनं पाहत होत्या. तिच्याकडे पाहताना नकळत त्यांना स्वतःचंच प्रतिबिंब पाहत असल्यासारखं वाटत होतं. या वयात त्याही जवळजवळ अशाच दिसत होत्या. वागणं बोलणंही जवळजवळ असंच. आज आपली सुचित्रासुद्धा हिच्याच वयाची असेल, हिच्याच सारखी दिसत असेल. मोठ्या निग्रहानं विजयाराजेंनी मनातले विचार बाजूला सारले, स्वतःला संयमित केलं, भावनेला आवर घातला. ही आपली होणारी सून. पहिल्याच भेटीत तिच्यासमोर असं भावनेचं प्रदर्शन करणं योग्य होणार नाही. अभय एका बाजूला चुपचाप बसला होता. सोनालीची छाती अजूनही धडधडत होती. विजयाराजेंच्या भारदस्त व्यक्तिमत्वाखाली ती काहीशी दबली गेली होती. एकदाही मान वर करून त्यांच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिला झालेलं नव्हतं. विजयाराजेंना सोनाली आवडली होती, पसंत पडली होती. अभयची निवड अचूक होती याची त्यांनी मनोमन कबुली दिली होती. पण सवयीप्रमाणे आपलं मत लगेच त्यांनी जाहीर केलं नाही. चेहऱ्यावरून सुद्धा तसं काही दाखवलंच नाही. थोड्या वेळानं त्या उठल्या आणि उठता उठता अभयला म्हणाल्या, अभय जा, सोनालीला तिच्या घरी सोडून ये. अभय मनातनं थोडासा गडबडला. काय झालंय काय? मम्मीनं असं एकदम सोनालीला घरी सोडून यायला का सांगितलं? अभयच्या चेहऱ्यावरचा गोंधळ विजयाराजेंच्या लक्षात आला. त्या हलकेच हसत म्हणाल्या, अभय, सोनाली सून म्हणून मला पसंत आहे, पण तिच्या घरच्यांची परवानगी घ्यायला हवी आणि तोपर्यंत तरी तिला तिच्याच घरी राहायला हवं ना. अभयनं सुटकेचा निश्वास सोडला. सोनाली ही खाली मान घालत छानपैकी लाजली. मम्मी, विजयाराजे जायला लागल्या तसं अभयनं त्यांना टोकलं. मम्मी, जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक प्रदर्शन लागलं आहे. सोनालीनी आणि मी ते पाहायला जायचं ठरवलं होतं. तुमची परवानगी असेल तर? हां ठीक आहे, जा, पण फार वेळ लावू नका आणि येताना तिला घरी सोडून ये. मान डोलावत अभय उठला, सोनालीसुद्धा. सोनालीने वाकून विजयाराजेंना नमस्कार केला आणि मग दोघे बाहेर पडले. साधारण अर्ध्या तासांनी विजयाराजे बाहेर पडल्या. पोर्चमध्ये कार थांबताच विजयाराजे खाली उतरल्या. पोर्चच्या पायऱ्या चढून दिवाणखान्यात आल्या. साहेब आहेत? सोफ्यावर फडकं मारत असलेल्या नोकराला त्याने विचारलं. क्षणभर नोकराच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मग स्वतःला सावरत तो आदवीनं म्हणाला, नाही साहेब नाहीत. मग बाईसाहेब? हां, बाईसाहेब आहेत की. ठीक आहे, मला त्यांना भेटायचं आहे. कोण आलं म्हणून सांगू? हे बघ, त्या मला ओळखत नाहीत, सांग एक बाईसाहेब भेटायला आले आहेत. नोकर मान हलवत निघून गेला. विजयाराजे उभ्या उभ्या सगळ्या दिवाणखान्यावरनं नजर फिरवत होत्या. दिवाणखाना छानच सजवला होता. विशेषतः भिंतीवर टांगलेली निसर्गदृश्यांची पेंटिंग्ज लक्ष वेधून घेत होती. ही बहुतेक सोनालीचीच निवड असणार. विजयाराजे कौतुकानं पुढं झाल्या. एका पेंटिंग समोर येऊन उभ्या राहिल्या. 5-1 मिनिटांनी मोहिनीने दिवाणखान्यात प्रवेश केला. विजयाराजेंची तिच्याकडे पाठ होती. यावेळी आपल्याला कोण भेटायला आलेलं असावं? मनाशी आश्चर्य करत मोहिनी पुढे झाली. नमस्ते, आपण. पुढचे शब्द मोहिनीचे घशातच अडकले. तिचे डोळे विस्फारले गेले. छाती फुटेल का काय एवढ्या जोरात तिचं हृदय धडधडायला लागलं. विजया? इथे अचानक? हे स्वप्न आहे का सत्य आहे?
मोहिनीच्या आवाजाने विजयाराजेसुद्धा वळल्या होत्या. नमस्कारासाठी त्यांनी हात जोडले आणि आश्चर्यानं त्यांचेही डोळे विस्फारले गेले. तू? मोहिनी? मोहिनी अजूनही स्वतःला सावरू शकली नव्हती. तिच्या घशाला कोरड पडल्यासारखी झाली होती. कुठल्याही क्षणी शुद्ध हरवून आपण खाली कोसळू का काय असं तिला वाटत होतं. विजयाराजेंची अवस्थाही मोहिनीसारखीच झाली होती, पण दोघींच्याही अवस्थेत फरक होता. विजयाराजेंना बघताच मोहिनीचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. आपण केलेल्या विश्वासघाताची जाणीव होऊन मनातनं ती प्रचंड घाबरली होती. विजयाराजेंनी विचारलं तर आपण काय आणि कसलं स्पष्टीकरण द्यायचं या चिंतेनं तिची छाती दडपली होती. तर अचानक मोहिनीला समोर बघताच विजयाराजेंच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. मोहिनीने आपल्याला फसवलं ही जाणीव तर त्यांच्या मनात होतीच, पण ती मनाच्या पार खोल तळाशी होती. त्याहीपेक्षा मोहिनी आपल्याला भेटली हा आनंद त्यांना फार मोठा वाटला. कारण मोहिनी भेटली म्हणजे सुचित्राही आता आपल्याला भेटेल. आणि त्या आनंदाच्या पुढे मोहिनीने केलेला विश्वासघात त्या क्षणभर विसरल्या. विजयाराजेंच्या डोळ्यात पाणी तरळायला लागलं. दोन्ही हात पसरून त्या पुढे झाल्या. अगं, तू इथे अशी अचानक भेटशील याची स्वप्नात सुद्धा कल्पना नाही केली मी. मोहिनीला मिठीत घेत विजयाराजे म्हणाल्या. पण विजया, तू जिवंत आहेस? नकळत मोहिनीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मधल्या काही क्षणात मोहिनीनं मनाशी काही अंदाज बांधले की विजयाला काहीही माहिती नसावं. माहिती असतं तर तिने एवढ्या प्रेमानं आपल्याला मिठीच मारली नसती. आता तिची ती समजूत तशीच कायम ठेवायला हवी. मागचं खोटेपण लपवण्यासाठी आणखीन खोटं बोलायला हवं. विजया, मला तर कोणीतरी सांगितलं की तू... अगं, कोणीतरी तुला खोटं सांगितलेलं असावं. बघ की मी तुझ्यासमोर सही सलामत उभी आहे. मागचं खोटं लपवण्यासाठी आणखीन काय आणि कसं खोटं बोलावं मोहिनीला सुचत नव्हतं. मोहिनीची अवस्था विजयाराजेंच्या लक्षात आली, पण जुन्या जखमा शक्यतो पुन्हा उकरायच्या नाहीत असं त्याने ठरवलं होतं. कारण त्यातून वेदनेशिवाय हाताला काही लागणार नाही याची विजयाराजेंना जाणीव होती. अगं, अमेरिकेहून बरी होऊन परतले, गावी गेले, तिथे समजलं की तुम्ही सगळे गाव सोडून गेलात कुठेतरी. हो ना, तिथेच तर गडबड झाली. तुझ्या हॉस्पिटलमधनं कोणीतरी मला सांगितलं होतं की तू... जाऊ देत. मला सांग मोहिनी, सुचित्रा कशी आहे? मजेत आहे की. मोहिनीने विजयाराजेंची नजर टाळली. मनातली अपराधाची जाणीव आणखीन तीव्र झाली. हे खोटेपण अजूनही तसंच पुढे खेचत राहायचं? सोनालीला सुचित्रा म्हणून पुढे करायचं? त्या दिवशी तरी काही इलाज नव्हता. ती म्हणाली, अगं, आत्ता 15 दिवसापूर्वीच तिचा विवाह करून दिला मी. काय सांगतेयस, खरं का? हो ना, 15 दिवस आधी तुझी भेट व्हायला हवी होती, म्हणजे तिचा निर्णय तूच घेतला असतास. अगं, असं का म्हणतेस मोहिनी? माझ्यापेक्षा तिच्यावर तुझाच अधिकार आहे जास्त. तूच तर तिची आई आहेस ना. मोहिनीने एकदम चमकून विजयाराजेंकडे बघितलं. मग त्यांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येऊन ती म्हणाली, हो ग, त्याच हेतूनं तर मी तिचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात करून दिलं होतं, पण माझ्या हाताला यश नाही बघ. म्हणजे ग काय? म्हणजे काय ते आता तुला कसं सांगू? असं म्हणत मोहिनीनं कुणालनं करोडपती असल्याचं नाटक करत आपल्याला आणि सुचित्राला कसं फसवलं, सुचित्राची सगळी इस्टेट स्वतःच्या नावावर कशी करून घेतली याचं तपशीलवार वर्णन केलं. ऐकून विजयाराजेही स्तब्ध झाल्या. ज्या पद्धतीने मोहिनीने त्यांना फसवलं होतं त्याच पद्धतीने कुणालनं मोहिनीला फसवलं होतं. यालाच म्हणतात देवाघरचा न्याय, असं विजयाराजेंच्या मनात आलं. मोहिनीबद्दल विजयाराजेंना थोडीशीही सहानुभूती वाटली नव्हती. पण हे सगळं विजयाराजेंनी मनात ठेवलं. काही क्षण गप्प राहून अचानक त्यांनी विचारलं, अगं, विश्वासराव कसे आहेत? त्यांच्याबद्दल काही सांगितलं नाहीस? माझ्या आयुष्याची झालेली परवड तुला काय सांगू ग विजया. जेव्हापासनं आम्ही इथे आलोय ना, तेव्हापासनं दुर्दैव जणू हात धुवून माझ्या मागे लागलंय. सुचित्राच्या नावाने सुरू केलेला व्यवसाय मी वाढवला, भरभराटीला आणला, पण मला शांती कधी लाभली नाही. तुझ्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर कोल्हापुरात माझं मन रमेना. सुचित्राच्याही भविष्याचा प्रश्न होता. मग कोल्हापूर सोडलं, मुंबईला यायचा निर्णय घेतला. व्यवसाय नवीन होता, मुलींकडे लक्ष देता येत नव्हतं, म्हणून त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवलं. आणि त्यानंतर
मोहिनी सांगत होती आणि विजयाराजे डोळे विस्फारून ऐकत होत्या. तसं पाहिलं तर मोहिनीनं खरंच खूप भोगलं होतं. परमेश्वरानं जणू सगळं काही देऊन बरंच काही तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. शेवटी मोहिनी म्हणाली, विजया, आता तर मला वाटतंय की पूर्वजन्मी मी काही पाप केलेलं असावं, त्याचं हे फळ आहे. पती असून विधवेचं जीणं जगतीये. आई असून सुचित्राची झालेली परवड मला बघावी लागतीये. मन सतत कसल्या तरी ओझ्याखाली दडपल्यासारखं होतं ग. क्षणभर मनाला चैन नाही. सगळं आहे, पण मनात पोकळी जाणवत राहतीये. या एकटेपणानं, एकाकीपणानं गुदमरायला होतंय ग. विजयाराजेंच्या मनात आलं की तिला म्हणावं, हा सगळा तुझ्या दुष्कृत्याचा परिणाम आहे. तू माझा विश्वासघात केलास, त्याची शिक्षा देवानं तुला दिली आहे. पंतांचं बोलणं विजयाराजेंना आठवत होतं. पंतांच्या सांगण्यानुसार विजयाराजेंचा मृत्यू झाल्याची बातमी मोहिनीने दिली होती. त्यानंतर सगळं काही विकून तिने कोल्हापूर सोडलं. विजयाराजेंशी केलेला हा निव्वळ विश्वासघात होता, पण या विश्वासघाताची फार मोठी किंमत मोहिनीला मोजावी लागली. हे सगळं मोहिनीला सोनवावं असं क्षणभर त्यांच्या मनात आलं, पण त्यांनी मनाला आवर घातला. कारण हे सगळं बोलून आता फायदा नव्हता. कारण जी काही शिक्षा करायची ती परमेश्वरानं आधीच केली आहे. मेलेल्या आणखीन मारण्यात काही अर्थ नाही. आणि तसंही मोहिनीनं त्यांचं सर्व काही हिरावून घेऊन त्यांना आयुष्यात काही कमी पडलं नव्हतं. सुखाचं, शांतीचं आयुष्य त्या जगत होत्या. मोहिनीसारखी त्यांच्या मनाला कसलीही टोचणी लागलेली नव्हती. एकाकीपणाची, एकटेपणाची पोकळी त्यांना जाणवत नव्हती. त्या तृप्त होत्या, समाधानी होत्या. कोणाबद्दल त्यांची काही तक्रार नव्हती. कोणाबद्दलही त्यांची काही तक्रार नव्हती. मग भूतकाळ उकरून जखमा ताज्या करण्यात काय अर्थ? विजयाराजे काही बोलत नाहीत हे बघून मोहिनी गप्प झाली. थोडा वेळ दोघीही आपापल्या विचारात हरवून गेल्यासारख्या गप्प होत्या. काही वेळानं विजयाराजे म्हणाल्या, हे बघ मोहिनी, जे झालं ते झालं, ते सगळं आता विसर. सुचित्रा राहते कुठे? इथेच मुंबईत. तिचा पत्ता मला देऊ शकशील? नाही, पत्ता देते, पण तुला खूप दुःख होईल विजया. कारण कुणाल फार उर्मट स्वभावाचा माणूस आहे. कदाचित तो तुझा अपमान करेल. हे बघ, तू पत्ता दे, मी बघते काय करायचंय. मोहिनीनं एका कागदावर पत्ता आणि फोन नंबर लिहिला. तो कागद विजयाराजेंच्या हातात देऊन टाकला. कागद विजयाराजेंनी आपल्या पर्समध्ये ठेवला. अगं, सगळ्या इस्टेटीचा आणि व्यवसायाचा 95% भाग मी सुचित्रा आणि कुणालच्या नावाने करून दिला. पण मला काय माहिती कुणाल असं काही करेल. जाऊ दे ग, नको विचार करूस मोहिनी. मनातून त्यांना एका गोष्टीचं समाधान वाटत होतं की मोहिनीनं त्यांचा विश्वासघात केला होता, पण सुचित्राचा हक्क तिला दिला होता. हे काय कमी? कुणालनं जे काही केलं त्याबद्दल त्यांना फारशी चिंता वाटत नव्हती. नाहीतरी हे सगळं सुचित्राच्या नवऱ्यालाच मिळणार होतं. आज नाही तर उद्या. ते त्यांनी या पद्धतीनं काढून घेतलं. काय फरक पडला? विजया, मी मगापासून तुला विचारीन म्हणते. तू अशी अचानक इथे आलीस कशी? अगं, मी लग्नाची बोलणी करायला आली आहे. लग्नाची बोलणी? हो. कुणाच्या लग्नाची? अगं, माझ्या मुलाच्या. मुलगा? तुझा? हां, मी त्याला आपला मुलगाच मानलाय. त्याच्याच आधारावर तर मी आजपर्यंतचं आयुष्य काढलं. सुचित्रामुळे निर्माण झालेली पोकळी त्यांनी तर भरून काढली. फार सालस आणि समजूतदार मुलगा आहे. त्याच्यासाठी मी तुझ्या मुलीचा हात मागायला आली आहे. सोनालीचा हात? हो, सोनालीचा. माझ्या अभयचं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचंही अभयवर. विजया, हा अभय म्हणजे पंतांचा नातू तर नाही? अधूनमधून त्यांच्याबरोबर बंगल्यावर यायचा तो? अगदी बरोबर, तोच. येताना मी त्याला बरोबर घेऊन आले. पंत आता या जगात नाहीत. मीच त्याला लहानाचा मोठा केला आहे, शिकवलं आहे. आता माझा बराचसा भार तो हलका करतो. अगं पण? मोहिनीच्या मनात आलं की विजया चांगली सरदार घराण्यातली, श्रीमंतीत वाढलेली. मग आपल्या नोकराच्या नातवाला तिने आपला मुलगा मानलं कसं? एवढंच नाही तर त्याच्यासाठी सोनालीला मागणी घालायला आली. का गं, तुझी काही हरकत आहे? विजयाराजेंनी रोखून मोहिनीकडे बघितलं. नाही, हरकत कसली? पण अगं, आता पण काय? नाही, मी विचार करते विजया की अच्छा, तो एका सामान्य कारकुनाचा नातू आहे हाच विचार करतेस. पण मोहिनी, गरीब माणूस काय फक्त पैशानं गरीब असतो? संपत्तीवर एखाद्या नागासारखा फणा आपटून मारणाऱ्याला तू श्रीमंत समजतेस का?
रोग्याची सेवा करताना घाम गाळणाऱ्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्याला मदत करणाऱ्या धनहीन माणसाला तू गरीब समजतेस. अगं, गरीब तर तो असतो ज्याच्याकडे मनाची शांती नाही, चैन नाही, रात्रीची झोपसुद्धा ज्याला महाग झाली आहे. आणि या दृष्टिकोनातनं पाहिलंस तर कदाचित तुलाच गरीब म्हणावं लागेल. एवढं धन, एवढं वैभव असूनही आज तुझी अवस्था काय झाली आहे? तुझा पती तुझ्याजवळ नाही. तुझ्या मुलीचा विवाह तुला फसवणाऱ्या माणसाशी झाला आहे. आहेस तू सुखी? क्षणभर सुखानं झोपू शकतेस तू? मोहिनीचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. शरमेने तिची मान खाली झुकली. विजयाराजेही आपण बरंच काही बोललो या जाणीवेनं एकदम गप्प झाल्या. क्षणभरानं मोहिनी काहीशा हलक्या आवाजात म्हणाली, सोनाली सुद्धा तुझीच मुलगी आहे विजया. तुझ्यासारखी आई तिला मिळत असेल तर मला आणखीन काय हवंय? विजयाराजेंनी मोहिनीचा हात आपल्या हातात घेतला, हलके दाबला. दोघींच्याही डोळ्यात पाणी तरळत होतं. थोड्या वेळानं आपला पत्ता देऊन विजयाराजे उठल्या. मोहिनीचा निरोप घेत म्हणाल्या, मी आता सुचित्राला भेटूनच घरी जाईन. मोहिनीनं काही न बोलता फक्त मान डोलवली आणि त्याशिवाय तिच्या हातात दुसरं होतं तरी काय. विजयाराजे गेल्यानंतरही कितीतरी वेळ मोहिनी तशीच बसून राहिली होती. तिच्या मनात विचारांची प्रचंड उलथापालथ चालली होती. राहून राहून विजयाराजेंचे शब्द तिच्या कानात घुमत होते. अगं, गरीब तर तो आहे ज्याच्याकडे मनाची शांती नाही, चैन नाही, रात्रीची झोपही ज्याला महाग झाली आहे. आणि या दृष्टिकोनातनं पाहिलंस तर कदाचित तुलाच गरीब म्हणावं लागेल. तुझा पती तुझ्याजवळ नाही. तुझ्या मुलीचा विवाह तुलाच फसवणाऱ्या एका माणसाशी झालाय. काय खोटं बोलली होती विजया? खरं तर आहे. सगळं काही असून आज मी गरीब आहे. आजवर कुणाला श्रीमंत समजत होते? स्वतःला? गाडी, बंगला, नोकर चाकर ह्याला? काय दिलं या पैशाने? काहीच नाही. या पैशाने साधं माणूस म्हणून सुद्धा जगू दिलं नाही. माणसातलं सगळं माणूसपणच हरवून बसली होती ती. किती खालच्या पातळीवर उतरवलं होतं या पैशाने तिला. जिनी तिच्यावर एवढा विश्वास टाकला तिचाच विश्वासघात केला होता मोहिनीने. आणि या विश्वासघाताच्या कुबड्यावर उभं राहून सुखाचा रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला होता. काय वाट्याला आलं? काय मिळालं? खरं सुख, शांती हरवून बसली होती ती. विजया जिवंत आहे, ती तिला भेटली. तिच्यासमोर काही प्रमाणात का होईना मन मोकळा करता आलं, मनाची अस्वस्थता कमी करता आली. पण हे समाधान अर्धवट होतं. एवढं सगळं समजत असूनही मोहिनी आपल्या कोशातून बाहेर पडायला तयार नव्हती. अजूनही ती विजयाशी खोटेपणानं वागत होती आणि अजूनही त्याच खोटेपणाला ती चिकटून बसली होती. आपल्या हातून घडलेल्या अपराधाचा कबुली जबाब द्यायची अजूनही तिच्या मनाची तयारी होत नव्हती. सगळ्यात मोठा विश्वासघात तर तिने विजयाचा, तिच्या मातृत्वाचाच केला होता. सुचित्राला सोनाली आणि सोनालीला सुचित्रा बनवून, पण ते कबूल करायचं धाडसही नव्हतं तिच्यात. काय मिळवलं होतं असं करून? आपल्या मुलीला गमावून बसली. मोहिनीला एकदम रडू कोसळलं. बराच वेळ ती दोन्ही हातांच्या ओंजळीत तोंड लपवून रडत राहिली. अनेकदा तिच्या मनात आलं की आत्ता ह्या क्षणी उठावं, विजयाच्या समोर जाऊन सगळं काही कबूल करावं, पण इच्छा असूनही ती तसं काही करू शकली नाही. अभय आणि सोनालीचा विवाह ठरला. पाहता पाहता विवाहाचा दिवसही उजाडला. कुणालवरचा मोहिनीचा राग अजूनही शमला नव्हता. तिने जाणीवपूर्वक कुणाल आणि सुचित्राला आमंत्रण दिलं नव्हतं, पण तरीही ते दोघं आले होते विजयाराजेंच्या निमंत्रणावरनं. पण मोहिनीने त्यांच्याकडे पाहिलंही नाही, बोलणं तर लांब. आणि हे केवळ कुणाल आणि सुचित्राच्या बाबतीत घडत नव्हतं, तर संपूर्ण सोहळ्यात ती काहीशा दडपणाखाली बुजल्यासारखी, अपराध्यासारखी वागत होती. ह्या उलट विजयाराजेंचं होतं. विजयाराजे उत्साहानं फसफसत होत्या. येणाऱ्या पाहुण्यांचं मन मोकळं हसून स्वागत करत होत्या. त्यांच्याशी दिलखुलासपणे बोलत होत्या, विनोद करत होत्या. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात कुठेही टेन्शन, दडपण जाणवत नव्हतं. मोहिनीला त्याचं आश्चर्य वाटत होतं. वास्तविक विजयाराजेंचं सगळं काही तिने हिरावून घेतलं होतं.
त्यांचं स्वतःचं म्हणावं असं त्यांच्याकडे काही उरलं नव्हतं आणि तरीसुद्धा त्या तिच्यापेक्षा 1000 पटीनं आनंदात दिसत होत्या. विजयाकडे आज सगळं काही आहे. मुलगी आहे, जावई आहे, मुलगा आहे, सून आहे. सगळे कसे तिच्या भोवती वावरतायत, प्रेमानं तिच्याशी बोलतायत. सुख सुख म्हणतात, ते ह्यापेक्षा वेगळं काय असू शकतं? खऱ्या अर्थानं विजया आज श्रीमंत आहे आणि मी मात्र पूर्वीपेक्षा जास्त गरीब आहे. विवाह सोहळा कधीच संपला. विजयाराजे आपल्या नवीन सुनेला घेऊन गेल्या सुद्धा. गजबजलेला बंगला आता अगदी शांत रिकामा वाटत होता. आणि एवढ्या मोठ्या बंगल्यात मागे राहिली होती ती एकटी मोहिनी, एकाकी, एखाद्या भूतासारखी. अशांत मोहिनीला ती शांतता, ते एकटेपण असह्य झालं. तिच्या मनावर प्रचंड ताण आला. आतून एकामागून एक उमाळे येत होते. ते आतल्या आत दाबण्याचा ती प्रयत्न करत होती, पण शेवटी सगळं असह्य झालं. तशी ती उठून आपल्या खोलीत आली आणि मग आपल्या अश्रूंना तिने वाट मोकळी करून दिली. हुंदक्यानी तिचं सगळं शरीर गदगदत होतं. तिच्या भावना अनावर झाल्या. कधी नव्हे इतकी विश्वासची तिला तीव्रतेनं आत्ता आठवण होत होती. विश्वासनं नेहमी तिला समजावून घ्यायचा प्रयत्न केला होता. तिच्या लहान सहान चुका पोटात घातल्या होत्या. तिच्यावर मनापासनं प्रेम केलं होतं, पण तिने मात्र कधीच विश्वासला समजून घेतलं नव्हतं. त्याच्या शांत समजूतदार स्वभावाची तिने नेहमी टर उडवली होती. पैसा, वैभव, अहंकार ह्या पलीकडे तिची नजर कधी गेलीच नाही आणि ह्याचा परिणाम म्हणून आज तिच्या वाट्याला हे एकाकी एकटेपण आलं. रात्र आणखीन गडद होत चालली होती. मोहिनीला अंधार कधीच पसंत नव्हता. रात्री झोपतानाही ती दिवा ठेवून झोपायची, पण आज कोणास ठाऊक तिला प्रकाशाची भीती वाटायला लागली. मोहिनी उठली, दिवा बंद केला, बेडवर पडली, डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करू लागली. पण तिला झोप येईना. बराच वेळ या कुशीवरनं त्या कुशीवर तळमळत राहिली. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला, पण मोहिनीच्या डोळ्यावर झोप नव्हती. अचानक मोहिनी दचकली. कोणीतरी आलंय असा तिला भास झाला. तिने विचारलं, कोण आहे? पण उत्तर आलं नाही. पण बेडरूमच्या दाराजवळ पावलांचा आवाज मोहिनीने स्पष्टपणे ऐकला होता. मोहिनी उठून बसली. नकळत तिची छाती धडधडायला लागली. हाताचे तळवे घामेजले. अंधारात डोळे फाडून ती बघत होती, पण तिच्या डोळ्यांसमोर फक्त अंधार पसरला होता. त्या अंधारातून आपल्या बाहेर येऊन सगळी खोली प्रकाशानं उजळून निघाली. क्षणभर मोहिनीचे डोळे दिपल्यासारखे झाले आणि नजर स्वच्छ झाली. तेव्हा आपण स्वप्नात तर नाही ना, ह्या विचारानं ती डोळे विस्फारून पाहत राहिली, कारण तिच्यासमोर विश्वास उभा होता. आपल्या नेत्रहीन नजरेनं तिच्याकडे बघत होता. तुम्ही? मोहिनीच्या आवाजात कंप होता, अविश्वास होता, भीती होती. घाबरू नकोस मोहिनी, मीच आहे. विश्वास. विश्वास अंदाजानं 2 पावलं पुढे येत म्हणाला. मोहिनी, अचानक मला समोर बघून तू घाबरलेली दिसतेस. पण ही भीती माझी नाही, तुझी स्वतःची आहे, तुझ्या अपराधी मनाची आहे. पाहिलंस ना मोहिनी, सगळं असूनही माणूस कसा एकटा एकाकी होतो ते. स्वतःच्या सावलीला सुद्धा घाबरायला लागतो. अहो, पण तुम्ही आलात केव्हा? मी इथेच होतो मोहिनी. आजच्या या समारंभात मी हजर होतो आणि याआधीही सुचित्राच्या विवाहात सुद्धा हजर होतो. पण तू मला पाहू शकली नाहीस, कारण त्यावेळेला डोळे असून सुद्धा श्रीमंतीच्या झगमगाटानं तुला आंधळं बनवलं होतं. मोहिनी, पैशाच्या मागे धावताना तू स्वतःला पायदळी तुडवतीयेस हे तुझ्या लक्षातच आलं नाही. सुचित्रा आणि सोनालीच्या नावांची अदलाबदल करून तू अपराधाची परिसीमा गाठलीस. आणि ज्या दिवशी हे सगळं माझ्या लक्षात आलं, तेव्हा तुझ्याबरोबर एका छताखाली राहणं अशक्य झालं मला आणि मी तुझ्यापासून दूर गेलो. आज तू तुझं सर्वस्व गमावून बसली आहेस. पैसा, वैभव, मान सन्मान एवढंच नाही तर स्वतःची मनःशांती तुला सोडून गेली आहे. मोहिनी, कुणाल आणि सुचित्रालाही सगळं करावं लागलं ते फक्त तुला धडा शिकवण्यासाठी. म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे? हो. हॉस्टेलमध्ये दाखल करताना तू सुचित्रा आणि सोनालीची नावं बदलली होतीस हे सुद्धा मला माहिती आहे आणि म्हणून मला हे नाटक करायला लागलं.
कुणालनं जे काही केलं ते माझ्या सांगण्यावरनं केलं, त्यात त्याचा बिचाऱ्याचा दोष नाही. तो आणि सुचित्रा अजूनही तुझेच आहेत. त्यांच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल प्रेम आहे. विश्वास तिच्या पाठीवर हलकेच थोपटत हळुवार आवाजात तिला समजावत पुढे म्हणाला, मोहिनी, तू स्वतःच्या हातानं हे दुःख ओढून घेतलंयस. खरं तर तुझ्याकडे सगळं काही आहे. 2 मुली, 2 समजूतदार जावई, तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी मोठ्या मनाची मैत्रीण, पैसा, सगळं काही आहे. बस कमी आहे ती फक्त एकच गोष्ट, आणि ती म्हणजे तुझं स्वतःचं हरवलेलं अस्तित्व. आणि तुझं हे अस्तित्व परत मिळवण्याचा एकच उपाय. उद्या विजयाराजेंच्या समोर जाऊन सगळं काही खरं खरं सांगून टाक. तुझ्या हातून घडलेल्या अपराधाची कबुली दे. मग बघ, एका क्षणात तू श्रीमंत होशील. कोणालाही हेवा वाटावा इतकी श्रीमंत. तुझ्या मनावरचं हे अपराधी भावनेचं ओझं उतरतं. आज बघ, तू कशी मुक्त निश्चिंत होऊन जाशील. तुझं एकटेपण, एकाकीपण चुटकीसरशी दूर होईल. आज जी तू आतल्या आत कुडतीयेस, गुदमरतीयेस, त्याचा निचरा होईल आणि तू मोकळा श्वास घेऊ शकशील. मोहिनी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. पाप करायला हिंमत लागत नाही, पण त्या पापाची कबुली द्यायला हिंमत लागते. फार मोठी हिंमत लागते त्यासाठी. माणूस चुकतो. चुकणं हा माणसाचा स्वभाव आहे. पण जो आपली चूक सुधारतो, सुधारण्याचं धाडस दाखवतो, त्यालाच माणूस म्हणून घ्यायचा हक्क आहे. तू सुद्धा हे धाडस दाखव आणि आपलं हरवलेलं माणूस पण परत मिळव, असं मला वाटतंय. पण विजया मला क्षमा करेल? अजूनही तू चुकतीयस मोहिनी. आपल्या हातून घडलेल्या अपराधाची कबुली देताना परिणामांची चिंता नाही करायची. समोरचा माणूस आपल्याला क्षमा करेल का नाही हा विचारसुद्धा डोक्यात आणायचा नाही. फक्त या अपराधाच्या ओझ्याखालून आपली सुटका व्हावी एवढीच इच्छा मनाशी बाळगावी. मोहिनीने मान वर करून विश्वासच्या चेहऱ्याकडे बघितलं. आज ती पहिल्यांदा नव्या नजरेनं, नव्या आदरानं त्याच्याकडे बघत होती. नकळत तिने आपला हात उचलला आणि हळुवारपणे विश्वासच्या चेहऱ्यावरनं फिरवला. मोहिनीच्या मनातल्या सगळ्या चिंता, सगळी बेचैनी दूर झाली होती आणि आज इतक्या वर्षानंतर आज पहिल्यांदा तिला खूप हलकं हलकं वाटायला लागलं होतं. श्रोते हो, ही होती सुरेश वैद्य यांची कादंबरी मोहपाश. कादंबरी तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ सगळे लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा, आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.